नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं काही असा अनुभव किंवा काही ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की आपल्या आईने अंबाबाईने आपल्यावर कृपा केली किंवा कसा आशीर्वाद दिला आहे आपल्याला. असंच एक स्वप्न आईचं मला एके दिवशी पडलेलं. एके दिवशी स्वप्नात आई म्हणले, अगं उठ बाळा, आज मंगळवार आहे, माझं आज कुंकुमार्चन केलं नाहीस, आज मला काही उठून पाणी घातलं नाहीस, आंघोळ घातली नाहीस, उठ तू, अभिषेक केला नाहीस माझा. तशी मला पहाटे 5:30ला जाग आली. जाग आल्यानंतर मग मी उठले. अचानक उठून मग आंघोळ वगैरे करून आईला अभिषेक घातला. नंतर मी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं की माझ्या स्वप्नात आई अंबाबाई आलेली. मग ते म्हणाले, आता थांबा, पुढच्या आठवड्यात आपण जाऊ मग देवीला शुक्रवारी. तसं केल्यानंतर बहिणीलाही बोलून घेतलं आणि आम्ही निघालो कोल्हापूरला गेलं. वाटेत असं बाबा हे म्हणजे एवढा मोठा डोंगर, दरी आणि तो घाट, असं म्हणजे प्रत्येकजण गेलाच असणार, तुम्हाला अनुभव तर असेलच, सांगण्याची गरजच नाही. पण महालक्ष्मी कोल्हापूर अंबाबाईच्या जाताना एवढं छान वाटतंय, तो निसर्ग किंवा अविस्मरणीय ती झाडे वगैरे, मस्त वाटतंय तिथं वातावरण. तिथून डोंगर पार केला, ज्योतिबाला गेलो, ज्योतिबातून खाली यमाईला आलो, नंतर आलो महालक्ष्मीला आलो. तर बरेच लाखो भाविक असे तिच्या गर्दीमध्ये रांगेत उभे होते. तर ओटीचं सामान सगळं आम्ही एका घेवाऱ्याकडून घेतले. नंतर आम्ही गेलो. म्हटलं आता देवीला आपण किती का टाईम होईना, संध्याकाळी का होईना, जाऊ आपण रात्री. त्याचं काय, देवीचा आशीर्वाद आपण मुखदर्शन घ्यायचंच नाही, देवीचा मेन आशीर्वाद गाभाऱ्यात जाऊनच घ्यायचा. मग सगळ्यांनी तिथे जाऊन आम्ही गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात गेल्यानंतर तिथे असं वाटलं की आपल्याला त्या आईचं, अंबाबाईचं तीर्थ आपल्या तोंडावर पडले. रांगेत तिथेही आतमध्येही रांग असते, त्यामुळे तिथे असं अमृत तिचं तोंडावर असं छिडकावलं. त्या स्वामींनी, त्या गुरुवांनी आमच्या अंगावरती असं छिडकावलं. प्रसन्न वाटलं, असं वाटलं किती मस्त वाटतंय आईच्या गाभाऱ्यामध्ये. असं उठूच नाही इथून आणि जायलाच नको, तिच्या पायी तिथंच थांबावं. पण करायचं काय. तिथून बाबा दर्शन घेतलं आणि मागच्या रस्त्याने आम्ही खाली आल्यानंतर बाहेर आल्यानंतर एक बाई अशी म्हातारी होती. आणि मी म्हटलं बहिणीला, आपण घेऊया का व तिचं गजरे, काय अशी उदास का बसले ती बाई, तिला काय झालंय, अशी उदास बसले, गजरे घ्या करते. मग काय करायचं. आता ती म्हटली, घ्या ग बाळानो, माझं गजरं घ्या ना. तर म्हणलं, आजी का तुमचं गजरे आज विकले गेले नाहीत का. नाही ना, काय करणार, सकाळपासून एकही गिऱ्हाईक नाही माझ्याकडे. बरं ठीक आहे, घ्या, बरं द्या आम्हाला दोघींना 2. बरं आम्ही घेतल्यानंतर तिथेच आमची माणसे बाहेर येईपर्यंत 10 मिनटं आम्ही तिथेच थांबलो त्या आजीकडे पाहत. आम्ही जसे गजरे घेऊन बाजूला सरकतोय तर तिथे अचानक अशी गर्दी झाली. त्या बायकांची गर्दी झाल्यानंतर त्या बायका असं गजरे, मला एवढा पाहिजे तेवढा पाहिजे असं करून आजीची टोपली ती खाली झाली. आजी आम्हाला इकडं तिकडं शोधत होती. तिची टोपली खाली झाल्यानंतर ते आम्हाला वाटलं अशी का कावऱ्याबावरी झाली आहे ती. तर मी बहिणीला म्हटलं, बघूया तरी तिथे जाऊन. तर ती म्हटली, पोरीनो, तुमचा पायगुण आहे, आई अंबाबाईच्या कृपेनं तुम्ही दोघी आला आणि इथे गजरं घेतले, तर सगळी माझी टोपली खाली झाली. कुठून आलाय बाळानं तुम्ही, कसं काय माझं आज झालं, असं कधीच होत नाही. तर मग मी तिला म्हटलं, आई तुम्ही आई अंबाबाईवर हे करा, आशीर्वाद घ्या तिला काहीतरी नवस बोला किंवा असं रोज बोलत जावा की सिमरन करा तिचं. माझ्या मुलाबाळांचं पोट, माझं पोट भरू दे आई, तुझ्या कृपेनं मी तुझ्या दरबाराचे इथे मी विकण्यासाठी थांबलेले आहे. दिवसभर मी उभी राहून इथे तो धंदा माझा करत आहे. आई तुझी कृपा असावी, तुझा आशीर्वाद दे मला.
असं वचन मागा आईला आणि मनापासून तिची सेवा करा, श्रद्धेने भक्तिभावाने तिला पुढे जा आणि तिचं रोज दर्शन घेत जावा तिथे जाऊन. का तर तुम्ही ते तिच्या पायथ्याशी येऊन बसलाय, त्यापेक्षा तिच्या दरबारात जाऊन तिचं दर्शन घ्या ना. मग ती म्हातारी म्हणली, पोरीनो तुम्हाला एवढा अनुभव कसा काय? म्हणलं आजी, आमच्या मागचं संकट काही थोडं होतं का? किती संकट गेली, किती काही झालं, पण माझी आई अंबाबाई आज माझ्यासाठी तारली आहे. तिचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि आशीर्वाद कायम माझ्या मुलाबाळांच्या आणि माझ्या डोक्यावर तिचा आशीर्वाद आहे. मग नंतर तिथून म्हातारीला त्या असं समजवलं. म्हटलं आता माणसं येतील, तोपर्यंत ते आलेतच. मग म्हटलं चला आपण जाऊया पुढे गेल्यानंतर आपलं गाडीत बसलो आणि निघालो. गाडीत बसल्यानंतर तिथून पुढे चालत म्हणजे म्हटलं थांबा हो जरा विसाव्याला, तर कुठल्याशी तरी झाडाखाली आपण बसूया का, ते छान वाटतंय तिथे. तर तिथे एक असा मुलगा आला. मुलगा म्हणला, तू मला भूक लागली, आणलंय का काही तुम्ही जेवण? मग माझ्या डब्यामध्ये एक चपाती भाजी होती, ती त्याला दिली. म्हटलं तू बाळा जेवला नाहीस का सकाळपासून? नाही ना, माझे आई बाबा वरती गेले, ते अजून काही आलेलेच नाही. मग बरं वरती गेलेत म्हणजे कुठे गेलेत? ते आईच्या दर्शनाला गेलेत, ते अजून खाली आलेच नाही. बरं बस म्हणलं तू इथं. मग बस म्हटल्यानंतर ते पोरानं ती भाजी चपाती खाल्ली हातात घेऊन आणि म्हटलं मला पाणी द्या. पाणी तर थोडंसंच होतं बॉटलमध्ये. म्हटलं द्या इकडं बॉटल, मी आणतो पाणी. जसं तो गेला नळाजवळ तिथे पाणी घ्यायला, पाणी घेतलं आणि कुठे तो पोरगं गायब झाला काय माहिती. तो परत काही दिसलाच नाही. म्हटलं हे आमच्या बाबतीतच का असं व्हायला लागले. बरं तिथून आम्ही म्हटलं जाऊ दे, ती बॉटल तर आपली गेली ना, जेवलं ना पोरगं, बस झालं. तिथून निघालो. बरं आता घरी आपली मुलं बाळ ही सगळी बाकीची मंडळी होती, घरचे नातेवाईक वगैरे कुणीतरी असं म्हणजे आपली आठवण काढत असेल असं आम्हाला वाटत होतं. मग आम्ही आपली घरची पायवाट धरली. पायवाट धरून डोंगरावरून आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मागे फिरून आम्ही डोंगराचं दर्शन घेतलं. का तर आपला ज्योतिबा, यमाई किंवा महालक्ष्मी सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि म्हटलं परत आमची योगायोगाने लवकरच भेट होते. असं करून हे असं चमत्कारिक असं स्वप्न आणि हे सगळं देवदर्शन एवढं भाविक होण्यासारखं होतं की जेणेकरून असं वाटलं की आपण सारखं यावं का आईकडे, अंबाबाईकडे, सारखं इकडे येऊन बसावं का. पण नजदीक तर नव्हतं, जवळ नसल्यामुळं हे असं 6 महिन्याने 2 महिन्याने असं यावं लागत होतं. आपल्याला सारखं सारखं कोण आणणार आहे, आईची ओटी काही वर्षातून एकदा भरली तरी चालते. असं म्हणत आम्ही आपलं रस्त्याने अशा गप्पा मार असं आलो की झालं आता घरी यायचं. आपली पण मुलं बाळ आहेत म्हणल्यावर म्हणजे हे वाट पाहत असतील घरी. बरं ठीक आहे. अंबाबाईंचा असा अनुभव तुम्हालाही कधी आला असेल किंवा तुमचीही श्रद्धा असेल तर तुम्हालाही तसं कधीतरी असं वाटलं असेल की तिच्या दर्शनाला जावं, देवदर्शन घ्यावं, तिचा आशीर्वाद घ्यावा, तिच्या त्या गाभाऱ्यात जावं. एवढं थंडावा वाटतो, एवढं छान वाटतंय की तुम्हाला असं तुमची मनोकामना, प्रत्येक मनोकामना तिथे पुरी होईल. अशी ती माझी आई अंबाबाई आहे. अंबाबाईचा उदो उदो, कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचा उदो उदो. धन्यवाद.